हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप. सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर. खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईसाठी रवाना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल. पोलीस परेड मैदानात शहांची जाहीर सभा. सभेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. फुटलेल्या खासदारांना तुडवा. उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून आदेश. समोर या, पाय जागेवर राहणार नाही, एकनाथ शिंदेंचाही इशारा. उबाठा गटाच्या वर्धापन दिनात भोंगा वाजलाच नाही. भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर सडकून टीका. आदित्य ठाकरेंनी डाव उधळून लावत राऊतांना भाषणाची संधी दिली नाही, बन यांचा दावा. नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीत परीक्षा केंद्र. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा पर्याय निवडले. अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक मान्य. परीक्षा केंद्र बदलून मिळण्याचीही शक्यता. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेचा धक्कादायक जबाब. सीसीटीव्हीतील व्यक्ती आपणच असल्याची कबुली. मात्र चिमुकलीची ओळख नसल्याचा दावा करत आरोप फेटाळले. भिवंडीत शोरमा पिझ्झा खाल्ल्याने तब्बल 94 जणांना विषबाधा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून दुकान सील. दुकान मालक दिलशान अन्सारी विरोधात गुन्हा दाखल. इगतपुरीत आठवड्यातून 3 दिवस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात. आता 1.5 तासाऐवजी फक्त 1 तास पाणीपुरवठा होणार. प्रकल्पांमध्ये 70 ते 80 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना शासकीय पडीक जमीन देणार. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. संबंधित जमिनीवर बचत गटांच्या माध्यमातून नर्सरी, बांबू आणि चारा लागवडीची परवानगी.